नंदुरबारमध्ये निधी वाटपावरून शाब्दिक चकमक पाहायला मिळालेली आहे। केसी पाडवी आणि विजयकुमार गावित यांच्यामध्ये ही चकमक पाहायला मिळाली। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्येच नेते एकमेकांमध्ये भिडलेले आहेत। यांच्यामध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळालेला आहे। पालकमंत्री अनिल पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शमलेला आहे। मी पालकमंत्र्यांना साधा प्रश्न विचारला होता की असं काय घडलंय का, आणि पालकमंत्र्यांनी उत्तर दिलं असतं आणि मग ते माझ्यावर ज्या पद्धतीने अंगावर आले, कदाचित त्यांची ज्या प्रकारची जखम आहे त्या जखमेला मीठ चोळलं का काय असं त्यांना वाटलं असेल, पण तसं माझा उद्देश नव्हता आणि मला स्वतःला ही भाषा शोभत नाही। मी स्वतः या पद्धतीने बोलणं योग्य नाही, परंतु शेवटी कुठेतरी एक असं होतं की ह्या पद्धतीने अंगावर येणं हे ह्या स्टेजला आम्हा दोघांनाही शोभत नाही, हे तर स्पष्टच आहे। या ठिकाणी आदिवासी विकास विभागानं जे वाढीव निधी दिला तो जिल्हा परिषदेला द्यावा अशा पद्धतीचे परिपत्र काढलं असा आरोप मला केसी पाडवीने केला माझ्यावर। तर अशा पद्धतीचे जिल्हा परिषदेला पैसे द्यावे अशा पद्धतीचे कुठलंही परिपत्रक आदिवासी विकास विभागानं काढलं नाही। तरी सुद्धा त्यांनी आरोप केल्यावर मी बोललो, कारण त्या विभागाचा मंत्री आहे मी आणि सहअध्यक्ष आहे, त्यामुळे मला बोलण्याचा त्या ठिकाणी अधिकार होता। आणि माझ्या विभागावर जेव्हा आरोप केले जातात, मी जेव्हा हजर असेन तेव्हा त्याचं उत्तर देणं आणि त्याचं निराकरण करणं ही माझी जबाबदारी आहे।